कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलीस अधिकारीच जर त्यांच्या कामामध्ये कसूर करत असतील तर काय होतं त्याचं उत्तम उदाहरण बनलंय बीड जिल्हा। संतोष देशमुखांची निर्घृण हत्या, खोक्या उर्फ सतीश भोसलेचं व्यवस्थेला खिजवणारं वर्तन असो, हे सगळं ज्यांच्या नाकाखाली सर्रास सुरू होतं त्या बीड पोलिसांच्या कामकाजाचे सध्या रोज दिंडवडे निघतात आणि हम तो डुबेंगे सनम तुमको ले डुबेंगे असं म्हणत बीडचे पोलीस सुद्धा वर्दीच्या बाह्या वर करून व्यवस्थेमधला झगडा वाढवू पाहतात। याच व्यवस्थेच्या चिखलामध्ये माखलेला निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले सध्या गजाआड आहे, पण त्याची गेल्या 6 महिन्यातली वागणूक सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारी आहे। महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो। तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी मिळाल्याचा दावा करणारे, धनंजय मुंडेंच्या विजयावर शंका निर्माण करणारे आणि थेट पोलीस विभागालाच पकडून दाखवण्याचं ओपन चॅलेंज देणारे हे महाशय म्हणजेच निलंबित पोलीस अधिकारी अखेर पोलिसांच्या ताब्यात आहेत। रात्री 9च्या सुमारास रणजित कासले पुण्यात दाखल झाले, पण पुण्यात आल्यानंतरही त्यांचा वेगळाच स्वॅग बघायला मिळाला। आता पळणार नाही तर लढणार अशा आविर्भावात त्यांनी पुणे पोलिसांना शरण जाण्याची घोषणा केली। एकूणच तुम्ही इलेक्शनच्या वेळेस काही कॉन्ट्रोवर्सी झाली होती, ती काय होती थोडक्यात? त्या दिवशी माझा बंदोबस्त नेमला होता EVM मशीन जवळ, परंतु मला त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आणि सांगितलं की आपण या ठिकाणी रिझर्व्ह राहा आणि एवढे मनुष्याची कमतरता असतानाही मला रिझर्व्ह ठेवण्यात आलं त्या ठिकाणी। आणि मला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझं इमोशनल किडनॅपिंग केलं आणि मला बार्शी करमाळा या ठिकाणी मला सोडलं त्यानंतर। आणि जर त्या दिवशी आपण मागणी केलं तर तुम्हाला सगळ्या लोकेशन, माझे अकाउंट स्टेटमेंट तर दाखवलं आणि ड्युटीच्या नोंदी सगळं भेटून जाईल। निश्चितच त्या तर गोष्टी आहेतच, मात्र आपण ती घटना घडली म्हणजे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणाची, त्यानंतर वाल्मिक कराडांची चर्चा आली, इतक्या दिवसानंतर तुम्ही समोर का आलात? मग आता मला सस्पेंड केलंय, असंही सस्पेंड झालोय, अशी माझ्यावर आता उपासमाराची वेळ येणारच आहे, म्हणून मी सर्व गोष्टी बाहेर काढतोय। कारण काल म्हणजे 4 महिन्यापूर्वी जर काढला असतो तर तेव्हाच सस्पेंड झाला असतो, आता ऑलरेडी झालोय ना, खोट्या प्रकरणात मला सस्पेंड केलेलं आहे। तुम्ही आता इथे पोलिसांना शरण येणार होता, पुणे पोलिसांना, मात्र आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे, कुठे शरण जाणार? बघा माझी भूमिका अशीच आहे, आता मी या ठिकाणी आज थांबणार आहे पुण्यामध्ये आणि सकाळी मी बीडला जाऊन सकाळी 11 वाजेपर्यंत मी हजर होईल, 11-12 पर्यंत। पण कासले पुणे पोलिसांना शरण जाण्याआधीच बीड पोलिसांच्या हाती लागले। पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये कासले वास्तव्यास होते। सकाळी 11च्या सुमारास पोलिसांना शरण जाणार असल्याचं कासलेंनी सांगितलं होतं, मात्र त्याआधीच बीड पोलिसांनी हॉटेलमधून कासलेंना ताब्यात घेतलं। त्यामुळे कासलेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांनी दाखवलेली तत्परता देखील चर्चेचा विषय ठरते। रणजित कासले कोण आहे? रणजित कासले हा बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत होता। सायबर विभागात दाखल झाल्यावर गुन्ह्याच्या तपासासाठी परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्याच्यावर होता। तपासादरम्यान परराज्यात आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे। विधानसभा निवडणुकीत परळीत कार्यरत असताना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर अनेक कारवाया केल्याचा दावा तो करतोय। मुंडे आणि कराड यांच्या गाड्यांमधून पैशांच्या पेट्या पकडल्याचा दावाही त्यानं केला। परळीत EVM सोबत छेडछाड करण्यात आली आणि त्यासाठीच आपल्याला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाउंटवर 10 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले, असं निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी सांगितलं। वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडेंची ऑफर होती, असा आरोपही कासलेंनी पुन्हा एकदा केला। कासलेंना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या। 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो, तसाच तीच ऑफर मला होती। पण त्या ऑफरची अशी पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात। बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा, नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन
24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती. हे बघा माझ्याकडे 416 रुपये बॅलन्स होतं. 416 तारीख दाखवतो. 21/10/24 तारीख बघा. 21/10/24 तुम्ही पाठवले. मग तुम्ही म्हणतात 50 होते. तुम्ही म्हणतात एन्काउंटर आताच घेऊ नका. एन्काउंटर थोडं बाजूला. हे पैसे कशासाठी आले होते? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं. जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं. दरम्यान रणजित कासलेंच्या अटकेनंतर त्यांना सेवेतनं बडतर्फ करण्यात आलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कासले बडतर्फ झाले. दरम्यान रणजित कासलेंनी केलेल्या गंभीर आरोपांची आधी चौकशी होईल, नंतर कारवाई केली जाईल असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. कोणी आरोप केल्यानंतर त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याची चौकशी केली जाईल. उद्याच्याला निलंबित करणारे किंवा अशी जो व्यक्ती असतात त्यांच्या आरोपाला किती महत्त्व द्यायचं ह्याचाही कुठंतरी विचार जनतेने पण करावा, तुमच्यासारख्या मीडियाने पण करावा. रणजित कासले बीड पोलिसांच्या तावडीत सापडल्या. चौकशीतनं बीड हत्या प्रकरणातले अनेक पैलू उलगडणार आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गळ्याभोवती कायद्याचा फास चांगलाच आवळला जाईल. पण रणजित कासले वारंवार ज्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधू पाहतोय त्या मुद्द्यांचं पुढे काय होईल? अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.